त्या दिवशी बुट्टीपुरीच्या राजाचं विसर्जन होतं. तुम्ही कल्पना करू शकता किती गर्दी असेल. पण मी त्या गर्दीत सामील न होता त्या रिकाम्या मंडपाकडे गेलो, जे काही दिवसाआधी भरगच्च राहायचं. तिथे जी शांतता होती ती अनुभवण्यासारखी होती. गर्दीचा उत्साह एका बाजूला आणि मंडपाची शांतता दुसऱ्या बाजूला. त्या शांत वातावरणात माझी ओळख एका वृद्ध आजीशी झाली. दरवर्षी गेल्या 15 वर्षापासून त्या गणपतीच्या मंडपात व्हॉलंटियर म्हणून सेवा करतायत. मी थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलायला थांबलो आणि विचारलं, आजी तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी कसं वाटतं हो? तर त्यांचा गळा भरून आला आणि म्हणाला, खरं सांगायचं झालं तर रडू येतं रे. शेवटच्या दिवशी विसर्जनाचा दिवस खूप वेगळा असतो. 10 दिवस आपण बाप्पाला मुलासारखं सांभाळतो. त्यांचं आगमन म्हणजे आनंद, पण निरोप मात्र हृदयाला जड जातो. पण पुढच्या वर्षी पुन्हा भेटणार हीच खरी आशा. त्यांचं बोलणं ऐकून मलाही खूप वेगळं वाटलं. मी हसत विचारलं, आजी काही खाणार का? त्या म्हणाला काहीही चालेल. तर त्यांना एक आईस्क्रीम खाऊ घालून मी निघालो मिरवणुकीकडे. शेवट त्या आजीच्या बोलण्यानं माझंही मन भरून आलेलं होतं. हाच अनुभव आजच्या दिवशी घ्यायचा होता. गणपती बाप्पाचे 10 दिवस मनात खूप आठवणी करून जातात आणि शेवटच्या दिवशी पुढच्या वर्षी लवकर यायचे नारे लावत विसर्जित पण करतो. या दिवशीचा अनुभव मला शिकून गेला, ढोल तासांच्या गजरचा जल्लोष या पलीकडे बाप्पाचं खरं दर्शन मिळतं लोकांच्या भावनांमध्ये आणि त्यांच्या श्रद्धेत. तुम्हाला भेटू नवीन ब्लॉग मध्ये.